खूप महत्वाचे आहे. बाबासाहेब काय म्हणतात? मग बाबासाहेब बुद्धाकडे येतात, बुद्धाचा विचार सांगतात. काय विचार सांगतात? आजारपण, म्हातारपण, मृत्यू इत्यादी गोष्टी बुद्धाला नवीन होत्या का? जगामध्ये या घटना घडत नव्हत्या का? बाबासाहेब सरळ साधा सोपा प्रश्न विचारतात. बाबासाहेबांच्या समोर एखादी गोष्ट आल्यानंतर त्याला तार्किकता लावत होते. लॉजिक खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांचा लॉजिक विषय निश्चित चांगला होता. तार्किकता खूप महत्वाची आहे. समोर गोष्ट आली की तार्किकता लावायची. चळवळ मोर्चा काढायचा आहे, बाबासाहेब जबरदस्त तयारी करायचे, कार्यकर्त्यांची तयारी करायचे, प्लॅनिंग करायचे. महाडच्या सत्याग्रहाचं उदाहरण घ्या, किती जबरदस्त प्लॅनिंग आहे. सगळ्या चळवळीचं काळाराम मंदिर असेल आणि कुठली हिंसा करायची नाही. आणि म्हणून बाबासाहेबांची तार्किकता या ठिकाणी खूप महत्वाची तार्किकता आहे. बाबासाहेब म्हणतात आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू या गोष्टी गौतम बुद्धाने राजवाड्यातून पाहिल्या. या घटना काय घडत नव्हत्या का? बुद्धाने काय पाहिलेला नव्हता का? आणि त्याच्यामुळे गौतम बुद्धाने ग्रहत्याग केला ही जी गोष्ट आहे हे बाबासाहेब नाकारतात. या गोष्टीमुळे गौतम बुद्धाने ग्रहत्याग केलेला नाही. परिवर्जा पुनर्जन्मामध्ये दुःख आहे. गौतम बुद्धाने तर पुनर्जन्म नाकारलेच आहे. आणि ही गोष्ट धम्माला अडथळा आणणारी गोष्ट आहे. म्हणजे दुःखाची जी गोष्ट आहे ही दुःखाची गोष्ट धम्माला अडथळा आणणारी अशी मुद्द्याची गोष्ट आहे असं बाबासाहेब या ठिकाणी नमूद करतात. अशा वेळी सर्व गोष्टींचा अंत वाईट आहे. 4 आर्य सत्य ही 9 बौद्धांनी बौद्धिक तत्वज्ञान स्वीकारण्याच्या आडचा मोठा अडथळा आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग त्यापुढे ठामपणे जे सांगतात कर्म पुनर्जन्म सिद्धांत, बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वात दिलेला नकार, या 2 गोष्टी सिद्धांताचा किंवा सिद्धांतांच्या मध्ये टोकाचा विरोधाभास आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आणि त्याच्यामुळे बुद्ध सगळं ग्रहत्याग वगैरे करून गेलेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की भिक्खू संघ जो आहे, म्हणजे बाबासाहेब अन्वय अर्थ सांगत असताना, त्याचं नवीन आकलन सांगत असताना अशी आशा करतात बौद्ध भिक्खू बौद्ध धम्माचे आशास्थान होऊ शकतील, पण ते सर्वोत्तम पुरुष होण्याऐवजी समाजाचे सेवक झाले पाहिजे. तेव्हाच हे सर्व दावे निश्चित क्रांतिकारी आहेत आणि म्हणून ते ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठोका चुकवते. म्हणजे भिक्खू संघ हा सेवक असला पाहिजे, तो माणूस असला पाहिजे आणि तिथं तेव्हा ते मार्गदर्शन करतात. आणि त्याच्यामुळे गौतम बुद्धाने तो ग्रहत्याग केला. किंवा मगाशी विनय सरांनी शाक्य आणि कोलीय यांचा पाणी वाटपाचा जो संदर्भ असायला तो इथं परत येतो. संघर्ष काय घडत नसतात का? जगामध्ये युद्धही नेहमीच होत असतात. बाबासाहेब म्हणतात छोट्या मोठ्या लढाई होत असतात, संघटनांच्या मध्ये विरोध होत असतो, लढाई होत असते, कुटुंबांच्या मध्ये भांडण होत असते, मित्रांच्या मध्ये भांडण होत असते, भावांच्या मध्ये भांडण होत असते. संघर्ष असतो की नाही? तसा संघर्ष हा शाक्य आणि कोलीय या दोघांच्या मध्ये झाला आणि तो शांततेने झाला होता. कुठल्या पद्धतीची हिंसा झालेली नाही. आणि त्याच्यामुळे काय गौतम बुद्ध ग्रहत्याग करत नाही. आणि मग बाबासाहेब हा जो संघर्ष आहे त्या संघर्षाचं उत्तर आपल्याला देतात. वर्गावर्गातील जो संघर्ष आहे हे जगातील दुःखाचं मूळ आहे त्याचे गौतम बुद्धांनी सांगितलं. म्हणजे आजारपण आहे, मृत्यू आहे, दुःख आहे, दोन्ही गोष्टी आहेत. इतिहासामध्ये एक वाक्य आहे, हिस्ट्री इज द चेन ऑफ इव्हेंट्स. म्हणजे घटना या साखळीसारख्या असतात की ज्या बाबासाहेबांना किंवा ज्या बाबासाहेबांनी आपल्याला धम्माकडे ते घेऊन गेले. की जे काही मी वेगवेगळ्या ज्या घटना सांगितल्या त्या घटना आहेत त्याच्यामध्ये
सुख आहे हे नेहमी साखळी आहे, हा कालक्रम आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःखांचं चक्र हे नेहमी सतत येत जाणार आहे, युद्ध होणार आहे, संघर्ष होणार आहे. आणि त्यामुळे या वेगवेगळे जे संघर्ष झाले, या संघर्षामुळे पाण्याचा संघर्ष असेल, जीवन मृत्यूचा संघर्ष असेल, या गोष्टींच्यामुळे गौतम बुद्धांनी गृहत्याग केलेला नाही, तर गौतम बुद्धांना वर्ग संघर्षामधलं जे दुःख आहे त्याला उत्तर शोधायचं होतं. त्यामुळे गौतम बुद्धांनी गृहत्याग केलेला असं बाबासाहेबांनी आपली तार्किकता सांगितली, त्याचा अनुभव अर्थ लावला. आणि मग परत तिकडे बाबासाहेब भिक्खू संघाला उपदेश करतात. जो मुख्य उद्दिष्ट जो आहे तो उद्दिष्ट काय, तर बर्मा श्रीलंका किंवा मगाशी जो विषय झाला, श्रीलंका तिबेटमध्ये जो पारंपरिक पद्धतीनं जो धम्म तिकडे गेला तो धम्म आपल्याला सांगायचा आहे. भारतातल्या भिक्खुनी धम्म कोणता सांगायचा, तर गौतम बुद्धांचा सांगायचा आहे. की जो मूळ तो धम्म मी माझ्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे, तो मूळ ग्रंथातला धम्म तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. श्रीलंकेमधला किंवा तिबेटमधला किंवा नेपाळमधला आपल्याला धम्म गरजेचा नाही, की जो पारंपरिक पद्धतीचा आहे तो नको आहे, तर विद्यानिष्ठ अशा पद्धतीचा आपल्याला धम्म आवश्यक आहे, असं ते भिक्खू संघाला या ठिकाणी सांगतात. आणि मग बाबासाहेब धम्माकडे आकर्षित होत असताना आंबेडकर धम्माकडे कृतीशील सुधारणा म्हणून पाहतात. म्हणजे ऍक्शन प्लॅन आहे हा, कृतीशील आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. म्हणजे आपण साहित्य लिहिलं, लोकांना विचार सांगितले, आपल्याला इथंपर्यंत थांबायचं नाही, तर ती गोष्ट धम्माची गोष्ट कृतीत आपण आणली पाहिजे. आणि कृतीत आणत असताना धम्माकडून त्यांना ते हवे ते घेण्याचे, नको असेल ते सोडण्याचे स्वातंत्र्य. बाबासाहेब काय म्हणतात पहा, धम्माकडून त्यांना हवे ते घेण्याचे, नको असेल ते सोडण्याचे स्वातंत्र्य आहे, असा विश्वास त्यांना होता. धम्मातून ते काय घेत आणि काय सोडून देत याबाबतचे अगदी साधे मार्गदर्शक तत्व सांगतात. काळाच्या ओघात धम्मासंबंधी लिखाणात अनेक अवैध बदल घुसडण्यात आले होते. मगाशी या संदर्भी सांगितलं होतं की मूळ तत्वज्ञान हे सांगायचं. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या घुसडलेल्या आहेत, त्या घुसडलेल्या गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. आणि इथली जी कुपंथाची जी घुसखोरी आहे, इथं सुद्धा घुसखोरी होते. म्हणजे मी मगाशी ज्या पद्धतीने म्हणालो की प्रत्येक धर्मामध्ये त्यांचे जे फॉलोअर्स जे आहेत, धर्म सांगणारे जे लोक आहेत, हे घुसखोरी करतात. म्हणजे साहित्यामध्ये घुसखोरी करायची आणि ती लोकांच्या समोर मांडायची. आणि लोकांना काय वाटतं की समोर आलेला वर्ग हा काय वाचक वर्ग नसतो, तो समोरचा माणूस जी गोष्ट सांगतो ते स्वीकारतो. त्यामुळे ही घुसखोरी थांबवायची आहे. आणि कुपंथाची घुसखोरी, बाबासाहेबांनी कुपंथ असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. ती म्हणजे एखाद्या ठिकाणी बुद्ध जर विवेकी तर्कसंगत नसेल तर ते बुद्धाचे नव्हे. बाबासाहेब गौतम बुद्धाचे तत्व इथं कोट करतात. गौतम बुद्ध काय म्हणतात, आनंदचा त्यांचा डायलॉग खूप महत्वाचा आहे. मी सांगतोय म्हणून आनंद मला स्वीकारू नकोस, तुझ्या बुद्धीची चिकित्सा कर, तुझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकार. म्हणजे गौतम बुद्ध सांगतायत म्हणून मला तू स्वीकारू नकोस किंवा माझे विचार स्वीकारू नकोस. बाबासाहेब तिथं हेच म्हणतात, बुद्ध जर विवेकी तर्कसंगत नसेल तर ते बुद्धाचे नव्हे असे समजावे. तेव्हा केवळ असे सर्व जे विवेकी तर्कसंगत आणि इतर बाबतीत समतेचा पुरस्कार करणारे असेल ते बुद्धाचे तत्वज्ञान म्हणून स्वीकार. बाबासाहेब गौतम बुद्धाचं मूळ तत्वज्ञान इथं लोकांच्या समोर मांडतात. म्हणजे तर्कसंगत विवेकी बुद्धीला स्वीकारा किंवा बाबासाहेब सांगतायत म्हणून स्वीकारू नका. तुम्ही त्याची प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा. आणि ही आधुनिक काळामध्ये एक नवा धम्म बाबासाहेबांना लोकांच्या समोर घेऊन जायचा होता. आणि हा धर्म घेऊन जात असताना बाबासाहेब काय कारण सांगतात, बौद्ध धम्म हा देशामधलाच आहे. बाबासाहेबांच्यावरती टीका व्हायची
तुम्ही धर्म स्वीकारणार म्हणजे काय? बाबासाहेबांनी उत्तर दिलं की हा देशामधलाच आहे. बौद्ध धर्माची मूळ शिकवण ही सामाजिक समतेची आहे. मी धर्माकडे का आलो हे बाबासाहेबांचे उत्तर आहे. बौद्ध धर्म हा विवेकशील धर्म आहे. आणि मग त्याच्यामध्ये कुठल्याही अंधश्रद्धेला धारा नाही. भारतामध्ये बाबासाहेबांच्या समोर प्रश्न निर्माण व्हायचा की ख्रिश्चन मिशनरी काम करतायत, धर्म वाढतोय. बाबासाहेबांनी त्यांचा विचार केला. बाबासाहेबांनी बायबल वाचलेलं होतं आणि त्यांचा विचार करत असताना ख्रिश्चन मिशनरी काय केलं होतं, भारतातील ते इथं भारतात आलं तर धर्म घेऊन आले आणि भारतातले जे उच्च जातीय जे लोक आहेत त्यांचं धर्मांतर करायचं असं एक त्यांचं मिशन होतं, त्यांचा एक उद्देश होता. म्हणजे जर हिंदू समाज व्यवस्थेतील उच्च लोक ख्रिश्चन झाले तर त्यांचे बघून खालच्या वर्गाचे, खालच्या जातीचे लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारले. बाबासाहेबांनी याचं चिंतन केलं. ते म्हणाले ही गोष्ट ख्रिश्चन लोकांची चुकली. इथं धर्म वाढला नाही. त्याचं कारण असं की भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला होता. गांधीचा स्वदेशीची चळवळ सुरू झाली होती आणि स्वदेशीच्या चळवळीमध्ये काय सांगितलं होतं की स्वदेशी वापरा. जे भारतामध्ये तयार होते, ज्या ज्या गोष्टी